निगम आमच्या लक्ष्मण पार्सेकरांची भेट झाली. किती किती डिस्कशन आमची डेलीच भेट जाता तेतून व्हडलें कित्याक चाये वयत बसतात मेळटात एकामेकांक खबऱ्यो करतात. सो तेचे पेंडींग प्रोजेक्ट्स जे आसले 2-3 विशय आहले तेंच्या टायमार तेंच्यांनी हातीन घेतलेले ते खंय तरी 5 वर्सांक ब्लँक उरले. मागीर आतां हांव ते हांवें लास्ट 3 वर्सांक फॉलोअप करून ते कंप्लिशनार पावले. सो तेचे कितें आयडियाज आहले ओपिनियन व्ह्यूज घेवंक जाय आसले ते डिस्कशन आमचे चालूच आसता. ते प्रॉब्लम किती येता बी कितें सांगला तेंच्यांनी कोणी ते म्हाका कितें सांगतलो हांव पार्टीचो कितें पुढच्या 5 वर्सांक ते ब्लँक आसलेले ते प्रोजेक्ट ते तूं फायंड आउट कर. तू फायंड आउट कर मागीर तेन्ना कळोंक जाय तेच्या उपरांत कितें जालें. अजित बाब एक हावजिंग बोर्डाच्या ते सीएमान स्टेटमेंट केलो पेडण्याक जागा आसा अवेलेबल आसा लोकांक आदींच लोकांक तशें कांय ना. जागा म्हटल्यार गव्हर्मेंट लँड जी आहा म्हणजे फॉर एक्झाम्पल रेव्हेन्यू लँड जावं इवन कोमनिदाद लँड जावं हे जमनी आहात त्या आयडेंटिफाय करून तेचेर थंयसर हो CM हावजींग स्कीम तेंच्यांनी लास्ट टायम एनावन्स केल्लो ते प्रमाणे त्या टायमाच्यान प्रोसेस चालू केलो आहा. आयडेंटिफाय जमीन केल्ली आसा ऑलरेडी. ट्रान्सफर ऑफ लँड करपा खातीर नॉर्थ गोवा कलेक्टरानूय गेला. मामलेदाराचे रिपोर्ट्स बीन सगळे गेल्ले आहात. तलाठी मामलेदार सगळे रिपोर्ट क्लियर कट टायटल क्लियर आहा म्हणून फ्री होल्ड लँड आसा म्हणून सगळे जाल्ले आहात. त्या प्रमाणे प्रोसेस चालू आहा. जेन्ना लँड ट्रान्सफर जातली तेन्ना तेचेर ती CM हावजींग स्कीम इम्प्लिमेंट करता. पेडण्याक खंय म्हणून जागा आयडेंटिफाय केल्या आतां सांगप सारकें योग्य न्हू. रायट टायमार अनावन्स करता. पूण लोक थंयचे लोक पयलींच बोळो मारतात ज्या मोपाक कितली जाणांच्यो जमिनी गेल्ल्यो आसा त्यो आजून तांकां तेजो मोबदला मेळोना. लोकांच्यो जमनी हांव आजून सांगता कोणाची एक्वायर करना. सरकारी जमीन आहा ती फक्त हावजींग बोर्डा कडेन येतली आनी हावजींग बोर्डाची पॉलिसी जी आहा जाल्यार ती थंयसरल्या सरावंडींग 30% रिजर्व आसता. सरावंडींग एरिया म्हणजे लोकल्स आहात तांकां 30% आसता. रेस्ट आसता 70%. ती ओन्ली फॉर गोवन्स आनी 30 इयर्स रेजिडेन्शियल प्रूफ लागता ताका. आमी हेच्या भायर काय करूं शकना. म्हणजे गोंयकारांक आमी म्हणटात सगळे जाण भायल्यांक विकतात आनी हें करतात. आतां हावजींग बोर्ड जेन्ना डेव्हलप करतले तेन्ना हे गोंयकारांकूच मेळटलें हेची एमनी एश्युरन्स घेता. आनी हांगासर फेर सगळें म्हणजे पयलीं लॉट सिस्टम बी चलतालें तशें ना. आतां ऑनलायन ऑक्शनींग चलता आनी ITची ते हँडल करता. सो तूं घरा बसलेल्याक तूं ऑक्शनींग कर आनी तुका प्लॉट कोणाक प्लॉट चड रेटींग मेळ्ळा तर तुका घरा बसून करूंक मेळटा. सो पयलीं हाके तूं हावजींग बोर्डान यो लॉट उडय तसलें कांय ना. हांगा सारकें ट्रान्सपरन्सी क्लियर दवरलेलें. हावजींग बोर्डाक पळय जे हे आसा पळय लोकांनी LIG अंडर हें मेळ्ळें पळय लोकांक थंय जुवारी नगर बीन थंय कितलेशे लोकांनी आपले ते हें केल्याक आनी लोकांक भाड्याक रावता आनी 2-3 मजल्याचेर हें करता. उलयता ते गेल्या 30 वर्सां पयलींची खबर ती जेन्ना हांव चॅरमॅन जाला तेन्ना आमी हो इशू हातीन घेतलेलो. तेंच्यांनी कितें केलां थंयसर आजून पर्यंत तेंच्यांनी पयशे पे करूंक नासले आनी तेका लागून आमी रिकवरी नोटीस तांकां धाडल्या. सगळे प्रोसिजर केल्ल्या. आतां एट लास्ट ते एग्री जाल्यात पयशे फारीक करपाक. आतां तूं म्हणटाय तशें तुजें सारकें आहा तुजें कित्याक जेका दिल्ले तेणी आनीक कोणाक दिले तेणी आनीक कोणाक दिले म्हणजे ती 4 जाण जाल्यात. आतां विशय असो कोणाक दिल्ले तो एक्झिस्टन्सच ना तेचे. तो खंय गेलो आपल्या गांवांक कितें ते केला तेणी ते पयशे हाडून भरूंक जाय आनी मागीर आमी अलॉटमेंट लेटर ताका दितले. ना जाल्यार आमी दिवं कित्याक ते कितें जालां हांव नको इतलीं वर्सां कित्याक ब्लँक उरले ते विदावट म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट थंयसर ते रावताले पयशे फारीक करना नासले म्हणून आमी बोर्ड डिसिजन घेतला की तेंच्यांनी पयशे फारीक करप. हावजींग बोर्डाक पयशे येवचे म्हणून हे आमी ऑलरेडी डिसिजन घेतला आनी प्रोसेसूय चालू. सांकवाळे हावजींग बोर्डाचे ते एक प्रायवेट बिल्डराची तांकां कशे हे भशेन रॉंग तुमचे की जे तुका गावला म्हणजे इन्फॉर्मेशन गावला ते कित्याक खंय रुमर्स नाकाल्ले करतात. सांकवाळे कोणी इशू हांवें आयकलेलो तो प्रायवेट कोणाकूच दिवं शकना गोवा हावजींग बोर्ड हे लक्षांत धरा. पूण कन्स्ट्रक्शन सांग उलो न्ही मरे उलयता हांव एक्सप्लेनेशन उलय जे हावजींग बोर्डाचे हे दिला ते ऑक्शनींग जाला आनी तेका जे बिल्डराक मेळ्ळा तेका कॉम्पिटिशनाक रिलायन्स आसली कंपनी. रिलायन्स कंपनीन बीड केला तेका आनी त्या बिडिंगेन तो जिखला कोण घेतला तेणी. आनी सगळे प्रॉपर प्रोसिजर जावन ऑक्शनींग जावन ते सुद्दां ऑनलायन ऑक्शनींग जाला आनी तेचेर ऑक्शन जावन तेका मेळ्ळा आनी तेच्या उपरांत तेणी पेमेंट्स केल्यात. सो हांगासर सगळे कंप्लीट फेर हे जाल्ले आसा. जीत बाब हे आतां ऑक्शनिंगाक म्हणलें पळय हावजींग बोर्डाची जमीन आसा ती अशी बिल्डरांक दिवपा खातीर आसा. परत तुका करेक्ट करता हांव. हांगासर वेरियस 3 सेक्टर्स असतात म्हणजे आमच्या हातून. एक ग्रुप हावजींग असतात, एक रेजिडेन्शियल प्लॉट्स असतात, एक फ्लॅट्स असतात LI MI आणि LI हे असतात 3 हायर क्लास मिडल क्लास आनी लोअर क्लास हेंकां असता. ती तिसरो 4th स्टेप आसता तो इन्स्टिट्युशनल प्लॉट आसता आनी लास्ट आसता तो कमर्शियल प्लॉट आसता. जेन्ना 50,000 वयर जमीन जर हावजींग बोर्डाक आहा तेका काय रूल आहा आमकां एज पर द TCP एक्ट
आमकां तितलो पर्संटेज आमकां कमर्शियल दाखोवंक जाय, तितलो इन्स्टिट्युशनल दाखोवंक जाय. कमर्शियलाक कॅटेगरी डिफरंट आहा. कमर्शियलाक गोंयांत 3 वर्साच्या वयर खंयची कंपनी रजिस्टर्ड जाय, नाल्यार इंडिव्हिज्युअल तुज्या नांवार घेतलो 30 वर्साच्या वयर तुजें रेजिडेन्शियल प्रूफ जाय. त्या प्रमाणे हो तो कमर्शियल प्लॉट ई ऑक्शनिंग जाला आनी त्या प्रमाणे त्या बिल्डराक सक्सेसफूल बिल्डराक तो मेळ्ळा. सो हांगासर कितें जाला, सगळ्यांनी कन्फ्युजन केला. हावजींग बोर्डाचो प्लॉट एका दिलो तेका, तशें नासता. हांगा कॅटेगरीजान कॅटेगरी वायज तांकां तेंचे रुल्स एंड रेगुलेशन्स आमी बसयलेले, ते हांवें बसोवंक ना. हावजींग बोर्ड सुरवात जाला त्या पासून आसा. सो हांगासर चेंजीस कांय जावंक ना. मिसअंडरस्टँडींग जाला सगळ्या भितर आनी रुमर्स जाल्ले आहा. हांगासर फेर सगळें जाल्लें आहा आनी हावजींग बोर्डान कसलेच वयर सगळे गोश्टी जायना. आनी आमी कोणाक काडूंक, तुका तें सांगता, सरकारान सुद्दां मागलें जाल्यार सरकाराक सुद्दां आमी काडून दिवं शकना. सरकाराक फुकटूय दिवं शकना हावजींग बोर्ड, कित्याक कायदोच तसो आहा. सरकारान जर मागले जाल्यार सरकारान खंयच्या डिपार्टमेंटान जर मागले जाल्यार त्या डिपार्टमेंटान आमकां पयशे, त्या प्रॉपर्टीचे पयशे आयच्या डेटीन कितें रेट चलता ते डिपॉझीट करचे पडटा आनी ते डिपॉझीट केल्या उपरांत मागीर आमी ताका ती जागो दितात. नाल्यार गव्हर्मेंटाक सुद्दां दिवं शकना आमी. ओके. आनी एक खबर म्हणटा ती तुमी म्हणटा पळय आतां तुयेच्या हॉस्पिटलाचेर, पूण काल ही दी व्हडली मिटींग जाली, येदी व्हडली एकठांय meeting जाली. व्हडली meeting. आमची व्हडली म्हणजे 1000 अशें जाता. सांगूले सो तुका भिवपाची गरज ना इथं. पळय, काय तुमी थंय नोटीस केले आसतले कितें जालां तें. हांव तेच्या पयलीं शुक्रार दीस हेल्थ डिपार्टमेंटाचे डायरेक्टर्स, तेंचे स्टाफ, थंय JSIDCचे सगळे मॅनेजर, तेचे स्टाफ थंय गेल्ले. कित्याक फक्त हँड ओवरींग करपाक. जेन्ना खंयची गोश्ट गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट हँड ओवर करता तेन्ना इन्स्पेक्शन करून बाबा हे डिपार्टमेंट सारकें केला हो कॉर्पोरेट सारकें केला की ना ते हे डिपार्टमेंट चॅक करता. त्या प्रमाणे तेंचें इन्स्पेक्शन केलां, तेंच्यांनी ओके केला. आतां तो हँड ओवरींग प्रोसेस जातलो. त्याच्या उपरांत टेंडरींग ऑफ इक्विपमेंट्स जातले. तेच्या उपरांत रिक्रुटमेंट कितले घेवपाचे ते आतां चालू आसा. आमच्या ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर ऑलरेडी सांगला ह्या सेशनान तो डिक्लेरूय करतलो. डिमांड्साचे म्हाज्या आनी कितें गोश्टी आहात ते हे करतले. आतां तो मिटींग कित्याक जालें, कित्याक पळय, प्रत्येकाक हक्क आहा थंय वचून उलोवप आनी कितें आपले डिमांड्स हें करप. तेंच्यांनी खंयच म्हाका थंय हें करूंक ना. तेंच्यांनी उलट सांगलें हांवें मांडचें म्हणून. डेफिनेटली हांव मांडटलो, कित्याक आमचेच लोक आहा आनी ते फक्त कॉन्स्टिट्युन्सीचे लोक नासले, पेडण्यातल्यानूय थोडे लोक येयलेले. सगळे तुजे लोक पेडण्याचे सगळे लोक आमचे कोणाच हे करूं नाका, तुमी मिसअंडरस्टँडींग करून घेवं नाका. तेंचे ओपिनियन्स त्यांनी मांडले, तेंच्यांनी सजेशन्स आपले ते सांगले. तर डेफिनेटली त्या प्रमाणे सगळे जातले. आमचे इंटेन्शन इतलें येता GMC लिंक हे जावपाक हांवें ऑलरेडी उतार घातला. ते इन्शुरन्सूय गावला, प्लस थंयसर आमचे एम्प्लॉयमेंट आहा ते आमकां मेळटा. अजीत, आता तुवें हँडओवर दितले म्हण कोणा कडेन हँडओवर करतले? GMC लिंक जातले ते काय अशें? परत तू कन्फ्युजन करता. ना ना, हांव सांगता तुका, JSIDCन बांदला, हय बांदल्या उपरांत कंप्लिशन जावन कोणाक दिवंक जाय? हेल्थाक दिवंक जाय. हय. सो JSIDCन बांदला, हेल्थाक हँडओवर करता. पूण GMC अरे तू हँडओवर GMC बी नुरे दे. ओके. हेल्थाक ऑन अ गुड नोट, पण तुमची आनी जी हेल्थ मिनिस्टराची मिटींग जाली, तुमी बरे आसन दिसताले, फोटो बरे दिसता. हाव वॉज इट? कशी आसा? कित्याक एका टायमार तुमीच खूब उलयल्ले न्हू. हांव रायट आनी रॉंग हें उलयतात. जे गोश्ट म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सीक एफेक्टीव आहा वा सारकें योग्य ना, आमचे स्थानीक सगळे आहा ते प्रॉब्लम इश्यू फेस करता जाल्यार हांव आवाज उठोवपाचें म्हाजें कर्तव्य आनी हक्क तो अख्ख्या मांद्रे मतदारसंघा थ्रू. आतां जेन्ना हेल्थ इश्यू येता तो सेन्सिटीव आनी सिरियस इश्यू, आनी ते बेगिनात बेगीन थंय हेल्थाचें ते हॉस्पिटल आमकां जावंक जाय, सगळे फेसिलिटीज मेळपाक जाय. ताका लागून म्हाका मिनिस्टरा कडेन उलोवंकूच जाय. आनी त्या प्रमाणे तेणी म्हाका एश्युरन्सां दिल्यात आनी तेणी इमिजिएटली मिटींग कॉल आउट केलें. हेल्थ मिनिस्टर, हेल्थ डायरेक्टर्स आनी सगळे सेक्रेटरीज तांकां आपोवन सगळे आमी डिसिजन घेतला. आनी त्या प्रमाणे व्हेरी नेक्स्ट 2 days आमी इन्स्पेक्शन करून सगळे. सो तेणी कंप्लीट क्लियरली सांगला म्हाका की सगळे आपल्या डिपार्टमेंटाचे तुका थंयसर कितें जाय ते बसोवन घे. कित्याक हेल्थाचो सेन्सिटीव इश्यू आनी हे इमिजिएटली स्टार्ट जावंक जाय. आनी पेडणे तालुका हे फास्टस्ट ग्रोईंग तालुका आहा आनी त्या प्रमाणे थंयसर मेडिकल फेसिलिटीज इम्पॉर्टंट. त्या प्रमाणे मिनिस्टर हेल्पफूल 100% कित्याक ना? थँक्यू. या